10-12 दिवसाच्या पाठीमाग लय पाऊस पडत होता आणि संध्याकाळचा टाइम होता. एक बाई एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आमच्या पार्किंग मध्ये उभी राहिली होती. बरं अर्धा तास होऊन गेला, पाऊस काय उघडायचं नावच घेत नव्हता. मग ती बाई मला काय म्हणली की ताई तुमची छत्री देता का हो, पाऊस उघडला की मी तुमची छत्री आणून देते. मी काय म्हणलं तिला की तुम्ही जा घेऊन माझी छत्री, पण आता नाही मला दिली आणून तरी चालेल का, तर मला काय संध्याकाळचं कुठं कामाला जायचं नाही काय नाही, तुम्ही सकाळ द्या आणून. मग ती बाई गेली छत्री घेऊन. बरं सकाळची आली परत मला छत्री द्यायला आणि छत्री देताना मला काय म्हटली, अहो ताई तुमची छत्री आहे ना आमच्या रॉकीनी थोडीशी फाडली. रॉकी म्हणजे कोण, तर ते कुत्र्याचं पिल्लू. मी काय म्हणलं तिला फाडू द्या, फाडली तर काय हरकत नाही. मग मी पण ती छत्री तशीच ठेवून दिली, कारण तेव्हापासून आतापर्यंत पाऊसच पडला नाही. मग काल थोडीशी झिमझिम झाली तर छत्रीचे बघाय गेले मी, तर रॉकीनी थोडी नव्हती फाडली छत्री, 2-3 टिगळं पाडली होती. मग मी काय केलं, ती छत्री घेतली आणि त्या छत्रीवाल्या माणसाकडे नीट करायला गेली. तर छत्रीवाला माणूस मला म्हणला की ह्याला जवळजवळ 100 ते 150 रुपये खर्च येईल ही छत्री नीट करायला, हाय का आता. मग मी असा विचार केला, ह्या छत्रीला जे 100 ते 150 रुपये घालवावं तर त्यात अजून 5-50 रुपये टाकून नवीन छत्री येईल. म्हणजे बघा, आपण जर कुणाला मदत करायला जावं तर आपणच लॉस मध्ये जातोय. आजकालच्या जमान्यामध्ये मदत करणं पण लय चुकीचं झालेलं आहे.